पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला 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 घुंगुरवाला तुझ्या पायाला रे घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या पायाला रे घुंगुरवाला तुझ्या पायाला टाळा मृदुंग वाजला रे टाळा मृदुंग वाजला टाळा मृदुंग वाजला रे टाळा मृदुंग वाजला शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला 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 पहिला नमाज धरणी मातेला हो दुसरा नमाज तनसुरियाला हो दुसरा नमाज तनसुरियाला तिसरा नमाज गणपतीला हो चौथा नमाज चौथी सणाला शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला 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 पाचवा नमाज पाची पाणीवाला हो सहावा नमाज गावचा देवाला पाचवा नमाज साठी अतिराला हो आठवा नमाज श्रीकृष्णाला शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भूतळाली निरांजनाची ओवाळूया रतीचे भूतळाली निरांजनाची ओवाळूया रतीचे
यशोदेच्या काना कुठे शोधू तुला तुझ्या मुलीचा आशिवाय माझा दिवस जात नाही बघ धाणी म्हणे तू तिथं जातोस काना कुठे आहेस तू काना पुढे तुला कधी भेटेल असं झालंय मला मग एवढी नाराज का होतेस? आता एक गाणं पाहू? नको काना पाणी मस्त निघाले आणि नंतर तिकडे आले येते मी राधे हे का काय फक्त एकच गाणे म्हण नको काना खूप उशीर झालाय येते काना वेडी तुझ्या प्रेमा वेडी तुझ्या प्रेमा काना
जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा हॅलो, हे पहा, पांडुरंग भागोजी येडगे, माझा पुतण्या टायगर गंगोजी तागोजी चा नातू व पंतू पत्रून या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा बसला आहे. आम्ही नमन मंडळ या बक्षीचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पूर्व दिशेला आली लाली वादळाची ओढ लागली. पूर्व दिशेला आली लाली वादळाची ओढ लागली. प्रभावी प्रभावी वादळाची ओढ लागली. प्रभावी प्रभावी वादळाची ओढ लागली. जास्त जास्त झाले सारे मन दुसवारे. जीवाची पवले झाले डोक्याचे पसारे. जीवाची पवले झाले डोक्याचे पसारे. जीवाची पवले झाले डोक्याचे पसारे. हळूहळू अंगावरती येते सारे. थंडी गुलाबी रोमांच उभारे. थंडी गुलाबी रोमांच उभारे. थंडी गुलाबी रोमांच उभारे. हसली प्रभा कोऱ्या गाली वादळाची ओढ लागली. हसली प्रभा कोऱ्या गाली वादळाची ओढ लागली. प्रभावी प्रभावी वादळाची ओढ लागली. प्रभावी प्रभावी वादळाची ओढ लागली. ही रात भरली नवी पहाट उगवली. नवबिंदूवरती सोनेरी किरण पडली. प्रभाती दोन पाऊली वादळाची ओढ लागली. 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 अगं बाय 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 दमले. अगे पोरी नो काय ग? माझ्या तयारी झाली ना. झालं का माझ्याला बरं आधी काय बाजारात जायला नाहीस कधी? हो अगं तुला एक सांगायचं राहिलं बघ. काय ग अगं मला पुढचा रस्ता माहितच नाही. घे पोरी नो काय ग? हिरा रस्ता माहित नाही. अगं हे मला माहितीये बघ. तुला माहिती आहे हो बरं सांगते का? हो या माझ्या मागून दाखवते तुला. अरे च्या, पुढचा रस्ता आठवतच नाही बघ. या बरं आधी हिला काय माहितच नाही बघ. हो हो ग तू एक काम कर. काय करू? अगं ती वरच्या आलेली मावशी आहे बघ. मावशी अगं हो ग. कोण ग? अगं ती हिराच्या शेजारची. हिराच्या शेजारची हो ग. अगं मग तिला सांग नाक मारायला. अगं त्या मी दोघींचं पटतच नाही बघ. तुला सांगतेस तरी का हो ग, तू साथ मारून घे. मी आग मला येईल ती बघ ग. बघ त्या मावशी अगे मावशी म्हातारे अगं हे म्हातारे काय करतेस? अरे ती माझ्या वाजत लगेच येईल बघ. मेली अशी बोली येईल ती मावशी अगे मावशी का गे पोरी? अरे मावशी इकडे ये ना. अगं कशासाठी? बाई बघ. असं आहे वय माले येते आम्ही. आता हातात येते या काठी पोरगी मिळाला लग्नासाठी. आता हातात येते या काठी पोरगी मिळाला लग्नासाठी.
लग्नासाठी असा हातात येते या गाठी ओळखी मिळाल्या लग्नासाठी याला त्याला विचारून टाकली पोरीची दात काय कपली पोरीची दात काय कपली पोरीची दात काय कपली याला त्याला विचारून टाकली पोरीची दात काय कपली पोरीची दात काय कपली पोरीची दात काय कपली डोंगराची सरली वाटी पोरगी मिळालं लग्नासाठी डोंगराची सरली वाटी पोरगी मिळालं लग्नासाठी असा हातात येते या गाठी पोरगी मिळाल्या लग्नासाठी असा हातात येते या गाठी पोरगी मिळाल्या लग्नासाठी काय काय पोरी कशी काय माझ्या म्हातारीची आठवण झाली अगं मावशी आठवण जाऊ दे हे गाण्यासाठी घेतलं गाणं बाई होय. तुला ऐकायचंय मग ऐक अरे काय झालं माहिती आहे काय? माझ्या मुलग्याचं लग्न करायला उठली बरं मुलगी काय सापडे ना सापडेना. करणार काय मुली आणणार कुठून कुठून आणणार? मुलींची अपेक्षा वाढली मुंबईवाला नवरा हवा आता करायचं काय गावच्या मुलांनी करायचं काय मुलगी आणणार कुठून मला सांगा या गावामध्ये या कोकणात काही कमी आहे का आहे नाही ना आंबा फणस काजू हे कुठून हो पिकत कोकणात मग हेच जर आम्ही मुंबईला किंवा पुण्याला पाठवणार ते खाणार काय हो काय खाणार मग मला सांगा गाववाला नवरा का नको त्याच्याकडे काही कमी आहे का पैसा म्हणजे इकडून काढा तिकडून काढा झाला मंडळी गाव मुंबईचा माणूस येतो येताना त्याला सुटपुट घालून येणार जाताना काय होणार माहितीये आहे या आहे मला गाडीला पैसे दे ना ग काय करणार पण गावचा माणूस असा नाही हा. पैसा म्हणजे काय वाकणार पण झुकणार नाही आलं का देणार बरं ते जाऊ द्या अगे पोरी ना काय गं? मग अशी मला म्हातारी कोण का बोलली अरे मावशी मी सांगते लवकर सांग अगं हे बघ नाही नाही गं कोण तिचं नाव जो मला कळत नाही तो पण माझा येणार नाही जा अगं मस्करी करते तुझी मस्करी हो. जरा अशा बाजूला वा. काय हे तोंड कोण ग बुरटते हे काय रे भावाने तू आलीस वय हे बघ तू जर बाजार येणार असेल ना तर मी बाजारात येणार नाही जा तुझे जास्त होते अगं हे शहाणे हे बघ अगे राधे सकाळी पाहिलंस ना माझा भरलेला हंडा या भावानीने नेला नव्हतो मी बघत का निघाला अगे शहाणे आम्ही काहीतरी म्हातारा बरे आहोत आलं का ध्यानात अगदी 70-80 वर्ष असू सुद्धा तुझा टणटणीत उभ्या आहोत तुझी 40 येईल ना त्यावेळी कळेल म्हातारपण हे काय असतं ते तुला पाहायचंय तू 40 नंतर कशी दिसते तुला पाहायचंय बघा अगे परिणव कुठे काय आला ना फुरका म्हातारा नको अडचण होते अगे शाणे म्हाताऱ्यांचा थोडा आदर करा शिक असं नाही उचलला कुरकुराला फेकून दिला अगे मावशी चल ना बाजारला हे येणार नाही जा अगं मी सांगते अगे हे सटवे हे येणार नाही जा आलीस तर मोठ्यात बाजारी जायला मग हे येणारच नाही जाऊ दे का मावशी जाऊ दे ती भावानी कशी बघ चुन कशी करते ती जाऊ दे गं. हे येणार नाही त्या भावानीला घेऊन जा तुला सरळ विचारते येतेस की नाही मी पण बाजाराला सांगते येणार नाही त्या भावानीला घेऊन जा जाऊ चल मावशी बाजाराला अगं पोरींनो, तुम्ही किती आग्रह धरलात ना तरी मावशीचा ठरलेला आहे बाजारी येणार नाही येणार शहाणे बोलले येणार नाही म्हणून सांगते चल नाही तर बघ ते नाही माहिती अगे शहाणे म्हातारपणात तुला पण येणार आहे
अगं चल ग मावशी. तुला बोलली नाही ना नाही म्हणून मावशी. त्या सटवीला घेऊन जा. अगं हे मावशी, तुला शेवटचं विचारते येतेस की नाही? येणार नाही जा. चल मावशी चल. हा हा मुलीनो, एवढं तुम्ही आगे जाताय म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे, बाजारला निघाल्यात खरं घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं पाहणार कसं. हे कसं सांगितलंच पाहिजे. अगे राधे हे सांगायला नको का. सांगितलंच पाहिजे. जरा बाजूला हो. अगे हे चंद्रा काय ग? तू काय विक्रीला काय घेतलं सांगू का? सांग लवकर. अगे हे चंद्रा काय ग? जर का तुझं नाचून झालं असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. काय? हा डोक्यात माझ्या गजरा, डोक्यात तुझ्या गजरा सर्वांच्या माझ्याकडे नजरा. दिसतात ना आहेत त्या. हो ग. पुढचं सांग. डोक्यात माझ्या गजरा, डोक्यात तुझ्या गजरा. सर्वांच्या माझ्याकडे नजरा. हा. बाई नसते मला कसली सूट, हा. माझ्या माठात फक्त निरसदूर. झालं मोठं हो, झालं. झालं हो. सर्व बाजूला. अगे हे तारा काय ग? तू काय विक्रीला काय घेतलं सांग लवकर. अगं हे तारा काय ग? अगं किती नाचशील हाडा वगैरे मोडली तर कोणी विचारायचं सुद्धा नाही. झालं का ग तुझं नाचून झालं. हा मग विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी, हा माझ्यातच बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो, गळ्यात गो नाकात शेंबूड ए. काय काय झालं. काहीतरी पोलिसला देईन बुक्कीत टेंगून. मी जाऊ का घरी परत नाही. पुढचं सांग. मावशी, हा? माझ्यातच बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो, गळ्यात गो नाकात सटणे बघ. मग हे केव्हा सांगायचं. पुढचं एक. हा माझं नाव तारा, तुझं नाव तारा. मला थंडगार वारा. घ्या आता वारात घेत बस. घालू का वारा हो, पुढचं एक. सांग लवकर. मी माझ्या मनाची राणी, तू तुझ्या मनाची राणी. माझ्या मठात नाही माझी दोन्ही. मग बाकीच्या वेगळं घेतलंय तेच ना घेतलंय. दही दूध तूप लोणी हेच ना घेतलंय. झालं तुझं झालं. सर्व बाजूला. अगे सुंदरा काय ग मावशी? तू काय विक्रीला काय घेतलं. अगं हे सुंदरा झाली का ग तुझी केळी विकून झाली. हा मग जर का झाले असतील तर विक्रीला काय घेतलं ते सांग. हा वय माझा लहान शिंगार केला छान, वा किती छान. वय माझा लहान शिंगार केला छान. हा माझ्या माटा घेत थंडगार टाकलं तशी जपा. ते का कशासाठी ताकाचा वास येऊ नये म्हणून. घ्या हे तर आता मावशीला शिकवायला निघाली. हे कशात काय टाकायचं हे तुम्हाला शिकवणार का. आता झालं तुझं सांग सर्व बाजूला. अगे हिरा हिरा इथं काय सरीना बैरी ऐकायला गेलं का. तुला झालं तरी काय? आला ऐकायला तुला. हा मग विक्रीला काय घेतलं ते सांग.
शर्यत नाच गेलाय पण वाया नाही गेलाय. अगे शाणे, तुझं बैलगाडा हाकून झाला असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी हा? विक्रीला लोणी घेतलं. लोणी घेतलं? हो. मग एवढी मुलटतेस कशाला? अगे राधे, विक्रीला काय घेतलं ते सांग. पण सांगू नाही तर मी सांगू? सांग लवकर. वेगळा वा किती छान. नेसली साडी पद्धतीचा वेगळा हा? माटा देतलं दूध. मावशी कसं आहे माझं सुंदर रूप. चालय पोरी तुझं रूम. एवढी मोठी नको, याचं कोणतरी पाठी लागेल. हा सर्व बाजूला. मावशी काय ग? हे जाऊ दे. मग तो माझ्याकडे बघतोय. कोण ग? ए कोण रे तू? हा कुणाचं रे तू? हे चेहरा पाहतो काय? अगे पोरी काय ग? लाजली तू? तो बा अजून बघतोय तो. लाजू नको हा. अगे पोरी आई अगे मावशी काय ग? तू किती छान दिसतोय बघ. हे तू पाहायला आलीस का? हे तो लाजला हिला बघून. काय रे? ए लाजतोय काय? ए हा? मावशी. अगे पोरी ए हा? तो दिसतोय शाहरुख खान मग पण आहे अफगाणिस्तान. अगे शाणे, अगं पोरी ना मी पण की नाही त्यावेळी इतकं सुंदर दिसायची, इतकी सुंदर दिसायची की सगळे जण माझ्याकडे टका मका असे पाहतच राहायचे बघ. हो असे कित्येक जण आले, कित्येक जण गेले आणि हे बघ म्हातारे सुद्धा झाले. मावशी काय गं? तो अजून बघतो इकडे. अगं डोळ्यात म्हणजे बघणारच ना. अगे शाणे, तुझं झालं काय झालं? झालं तुझं. हो आम्हाला झाल्यापर्यंत विचारलं. अगं हो. मग तू काय घेतलं? अगं मेली आहे म्हातारीचं काय इकडे वाटक्यात पाय. बोललीस? मध्ये मध्ये बोललीस? या मुलीला सवय तशी आहे, म्हातारा नको अडचण होते. राधे तू विचारतेस म्हणून सांगते. ऐ, विक्रीला घेतलं मग दूध काय? हा विक्रीला घेतलं मग दूध आणि नेसलाय बघ साधं सु. ए म्हातारे, काय गं? ते मेली बाटल्या बघ एवढं ते. फाटलंय? हे काय कुणी तुला जुनं दिलंय. कुठं फाटले? फाटलंय? फाटलंय? अगे पोरी ना फाटलंय? काय वाद नाही, कालच नाव घेतलं भलं कुठं आणि या काय म्हणतात फाटलंय म्हणून. माझी चार चौकात इज्जत करताय, तुम्हाला काहीच काय वाटत नाही. मान काय डुलवताय नंदी बाईला सारखे. ए मावशी, ए मावशी, काय हो पैसे तरी दिले तर त्याचे का फुकट चाललं? ए मावशी, काय म्हणतेस? कुठं आहेत तुझे धनी? हे काय समोरच बसले? अगं ते तुझे धनी नव्हे, मग संतोष मामा आहेत. अगं त्यांचं नाव तुला कसं ठाऊक झालं? अगं तू त्या दिवशी फिरायला गेलीस नव्हतीस का? हा. त्या दिवशी मी बोललो. काय हो बाजूवाले, तुम्ही सांगितलं का त्यांचं नाव तिला? अगे हा अगे काय गं? ते जाऊ दे. मग? त्यांच्यावरून गाणं पण आठवलं. गाणं आठवलं? हो. बोल भाऊ. जीवनात जीवात. काय झालं ग? ओरडते कशाला? अगं पहिले दिवस आठवले लग्नाच्या आधीचे? काय गेलीच पहिले दिवस. अगं हो, हे कुठले पहिले की दुसरे? एक नंबरचे लग्नाच्या आधीचे. नंतरचे कुठं आहेत? नंतरचे कुठेतरी बसले हात. हा? हे बघा हा सर्वांना माहिती आहे हे लग्नाच्या नंतर म्हणजे आत्ताचे. अगे मावशी, काय ग? अगे पांडुरंग मामा असतील ना? त्यांचं सुद्धा नाव तुला ठाऊक झालं? मला ही बोलली. काय हो तुम्ही सांगितलं का हो त्यांचं नाव? संतोष मामा आहे त्यांचं नाव. हा मग ते संतोष मामाच बोलते ती. अरे नाही रे, पांडुरंग मामा आहे. नाही संतोष मामा आहे. तुझं काहीतरी जमलिंग झाले. अगं नाही कसं झालं? दोन दोन झाले ना त्यामुळे जमलिंग झाले. हा काय तुला ग? विचार पांडुरंग मामा आहेत की नाही? पांडुरंग मामा आहे? मग मग त्यांच्यावरून गाणं पण आठवलं. त्यांच्यावर पण गाणं आठवलं? बोल भाऊ. अरे ये मामा, अरे
भाजी बा तुला हाक मारते. ओ मामा ती बाजी तुम्हाला आवाज देते, एवढी लहान असून सुद्धा मला आवाज देते. तुम्ही आवाज का आवाज देत नाही? हे मोठ्याने लहानाला शिकवलं पाहिजे की लहानाने मोठ्याला शिकवलं पाहिजे? का हो? बघताय का रागानं? ओ मामा, मामीला नाव सांगू काय? अगं हे शाळे काय म्हणजे माझी इज्जत करतेस काय? पाठीला तेल लावून ठेवा, नाही ना डोक्यातला माना बदला. झाडू घेऊन येईल पाठीकडून. पण तुम्ही घाबरू नका, तुमचं नाव त्यांच्यापर्यंत जाणार नाही. अगे पोरी ना, मी सांगणार ना बोल. अगे पोरी काय सांगू नका. हा. तुला एक चॉकलेट दे. आणि मला तुला होय तुला चॉकोबार चालेल ना? अगे पोरी ना, मग तुझं का किती अवघड आहे माहितीये? कशाला ती जास्त डुबके चला? हॅलो, हे पहा चंद्रकांत जानू एडगे. चंद्रकांत जानू एडगे या फिल्मासाठी 200 रुपयाचं पुरस्कार आहे. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे चंद्रकांत. मुंबईचे चेंबूर, मुंबईचे लोक आहेत का? हा, मुंबईचे चेंबूर मध्ये घातला. काय? मुंबईचे चेंबूर मध्ये घातला. चंद्रकांत. चंद्रकांत फिरताना त्याचा लेंगाच किंवा फाटला. हॅलो, नमन प्रेमी धोंडीबा झोरे. नमन प्रेमी धोंडीबा झोरे, गाव मासरंग याकडून खास गौरीसाठी 501 रुपयाचं पुरस्कार आहे. आम्ही नमन मंडळ पक्षाच्या आपण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे पोरीनो, मी म्हातारा आहे की नाही? म्हातारीचं काय चाललं तर अवघड नाही. मी हळूहळू पुढे येते, तुम्ही नाचत बघायला द्या. हे द्या मी रूपाना गोरी नार देखणी जाते बाजारी. कितीही गोळा लावत वेळा गवळ्याची सुंदरी. घरात तुला पाहुणी ना भातला सुखिराची चांदणी. घरात तुला पाहुणी ना भातला सुखिराची चांदणी.
पाहुणी गावात लाजली शुक्राची चांदणी राग तुला पाहुणी गावात लाजली शुक्राची चांदणी राग तुला पाहुणी गावात लाजली शुक्राची चांदणी देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला वाई सोडीला वृंदावनाला मुरली वाजवी धून गलाला मुरली वाजवी धून गलाला मुरली वाजवी धून गलाला गाई कबीला गाय सुकली जो तुझे दिला तुम्ही सांगाना जो तुझे दिला तुम्ही सांगाना जो तुझे दिला तुम्ही सांगाना अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे पेंद्या काय म्हणतो सुदामा अरे देव बापाने सांगितली कामगिरी तुझ्या लक्षात आहे ना पप्पा येऊन गेले हा. कोणती कामगिरी सांगितले सांगतोय 16 शस्त्र 108 गाऊनचा मेला थाटपाट करून मथुरीच्या बाजारात झालं ते बाजार चालले हा त्यांचं अरे त्याला तिथं थांबवायचं आहे इथं थांबवायचं आहे त्यांच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी माझ्या जमणार नाही हा कामगिरी माझ्या जमणार अरे नाही तुझ्यावर नाही जमणार माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण करणार कोण ते माझ्या जोडीचा आहे अरे कोण पण तो गाई म्हशी सांभाळतो अरे कोण पण तो वाकड्या वाकड्या मग त्याला हात पाडून घ्या मग. बघतो जवळ आहे काय ए वाकड्या रे वाकड्या आली आहे तसं वाटतं अरे अजून मोठ्यानं वाग अरे वाकड्या अशी अरे आले
सुदामा तू हाक मारिली अरे लग बग बग माझी गडबड झाली अरे कार्य सुदामा तू हाक मारिली लग बग बग माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची काठी हातात घेऊन निगडीची काठी आता आलो तिच्या पाठी अरे आता आलो तिच्या पाठी अरे माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वरच्या वाणाला तू कळली 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 काय सुदामा तू हाक मारिली बघ 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 माझी गडबड झाली अरे काय सुदामा तू हाक मारिली बघ 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 माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची काठी हातात घेऊन निगडीची काठी आता आलो तिच्या पाठी आता आलो तिच्या पाठी माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वरच्या वाण्याला तू कळली 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 अरे हे उदाम्या ओले मला इथे तुम्ही कचरा डोलवलं तुला बोलवलंय. अल्ला तुम्हाला माहिती आहे ना अल्ला माझी ती पोपली पहिली तिला आवड हो हो बघ खाली मग तुझ्या आवाजावरून बसली बघ अले मला इथे कचरा डोलवलं काम आहे काम करण्यात तुम्ही तिला गोट्यातून मारून येतो अजून जाऊ हा, जा. हा. येऊ. हो, हो, हो. अरे उदाम्या अले तुम्ही मला इथे कचरा डोलवलं लोणावळ्यात तुला तर बोलवलं अल्ला तुम्हाला किती ना सांगू तेव्हा पण आपलं कामगिरी संपवलंय काय म्हणतो मग तेव्हा पण इथे येऊन आम्ही गेले घेऊन गेले होय मग कोणती रे काम केली सांगतोय हा 16 शस्त्र 108 गौरीचा मेला थाटपट करून मथुरच्या बाजारात आले आहे होय काय हा. मग जाऊ दे ना जाऊ दे कसं? त्यांना तिथे थांबवायचं आहे त्यांच्याकडे दूध आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे मी केली पाहिजे ओले लेंडे तुझा म्या काय झालं? अरे तुम्ही येले ते तुले अरे ते दौलनी ना मी आलो व्हायचं मग मी फुकट दही दूध मिळत नाही ते पहिले काम करावं लागतं अरे ते दौलनी मला उचला बाय मोतील नाही बोलणार. मी चालू कथा नाही नाही ए कुठं बोलतोस काम तर केलंच पाहिजे तेच पाहिजे हा. पण ते दौलनी लोक दिसत काय नाही गौरे हा तो का केलं मी भात जणू गुलजार केला तसाच शृंगार मी भात जणू गुलजार केला तसाच शृंगार बट उडते ही वाऱ्या वाऱ्या बट उडते ही वाऱ्या वाऱ्या मी मदन मंदिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंदिरी गोड गोजिरी गवळ्याची नार
नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार अडवाई गोलंदाजारी पावलू निघाला माट तुझाचे शिरी धावरून निघाला माट तुझाचे शिरी धावरून निघाला माट तुझाचे शिरी तुझ्याला माझ्यावर एक बाजार काहादर तुझ्याला माझ्यावर एक बाजार काहादर कसा होईल तो व्यापार कसा होईल तो व्यापार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार 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 काय झालं अरे उदाम्या काय झालं अरे लेंड्या काय झालं काय अरे ते दौलनी हा? अरे ते दौलनी काय पण अरे मेल्या पांढल्या फुटू काय काय पांढल्या फुटू फुटू? मग अरे हा त्या पांढऱ्या फुटू कशा माहितीये कत्तली तर त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या काय 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 पिता तर त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या काय मग तुम्ही काय कोणतं ए, खाता काहीतरी पण मार खाऊ नको म्हणजे हे पण त्याच्यात एक भाताली आवती अरे तीच हुशार आहे त्याच्यामध्ये काय बोलतो तिला जाऊन पहिले अडवता होय हा या आवते इकडे ये कोण रे तो बुसगावण्या उपर सुंब्या तुला हवंय तरी काय हे आवते ए. तू मला नाही ओळखलं हा? तू अरे, कोण? तू मला नाही ओळखलं अरे कोण तू अरे आवते मीच तो अरे कोण तो अगं मीच तो आवते अरे कोण तो अगं आवते मी वाकल्या मग हे केव्हा सांगायचं मग मग आणि आवते हा? तू उदगाव नकोला म्हणाली तुला म्हणाली काय करशील रे तू काय कली हा? अरे काय तली अरे काय करशील तू या बा या दंडुक्यान अरे तुमच्या तगल्यात तर मात पोलीस माठ फोडणार तो हा. माठ फोडणार हा. अगे पोरीनो माठ फोडणार मला मिळाला झालं काय ए त्याला उचल पहिला हा? वाकडा झाला, वाकडेली झाला. अरे हाय हाय तो ए त्याला इंजेक्शन देऊन टाक हा अरे हाय तो हाय गेलाय ना हाय थोडासा आहे हो मस्त मस्त हा? मला वाटलं गेलास की काय रम्या. हा? पहिले मला हिंदीत कोण द्या पहिले माझं नाव याने दिला द्या तू याला की तुला काय झालं? पहिले हिंदीत दिलंच हा. खाल्लं पण त्याला हात गेला तर मग काय झालं हे काय? हे याला हा ए बोबड्या हा. मला पहिले सांग मावशी तुला काय म्हणाली अरे आवती मला उदगावना म्हणाली उजवाने म्हणाली मग? मग तू काय काय केलं हे काय केलं तिला म्हणाला चांगलं ते वाट खोलीन तुला राग आला मग तिनं मला मारला ना लिही हा? मग अरे तू चूक केली अरे उजगावने चांगलं नाव ठेवलं काय बोलतो हा. याच्यामध्ये विचार कोणाचं उजगाव नाव आहे हे काय कोण आहे का उदगाव निघलो त्याला कोणच नाही कोणच नाही म्हणजे मी एकटाच झाला मग त्याच्यात- हा हे बघ तू आता या आवतीला कसं हल्ला उठत जा. मग या आवते काय झालं तुला तू आलीत कुठून आणि दानाल कुठं अरे वेड्या हा मेळा गोकुळ येतो आणि जाणार म्हाताऱ्या बाजारी ही लेडी इकली काय झालं? उदाम्या हा? आवती बोलली हा? ती आली गोकुळातून आणि दादल मोतूने वाताला बरोबर हा आपल्या त्याला प्रतिबंध आहे सांग कुठे म्हणताय तू हा
या आवते काय रे मग तुला तर आता पती बंद आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ सगळे रस्ते बंद आहे होय मग मग तुम्ही आहात तरी कोण अले आम्ही हा? अले आम्ही कितना जेवण ते चौथीने तिघत ना होय ना मग? मग आपल्याजवळ कायदा वगैरे काय आहे का टिकली काय तुला सांगू काय? लावती म्हणाली तिला कांदा ए, आवड कायदा नाही. कायदा तो तोंडात सांगत असतो आहे म्हणून सांग सांगू हा. या आवते आमच्या जवळ कायदा आहे हाय ना सांग लवकर हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा 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 नको जाऊ तू म्हातारी कवळाच्या जुनारी नको जाऊ तू म्हातारी कवळाच्या जुनारी उभा रे गाढवा वाटेला ओ हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा गोकुळा आहे आमचं गाव गावात पेट्या सुद्धा म्हणा गावात पेट्या सुद्धा म्हणा गावात पेट्या सुद्धा म्हणा कुणाला नाही ते काय गाव थोडा गावाच्या बाजारी जाऊ थोडा गावाच्या बाजारी जाऊ थोडा गावाच्या बाजारी जाऊ जाऊ तू बाजारी तुला जाणे हा मुरारी उभा मी गाढवा वाटेला हो हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा या उदाम्या कायदा सांगून झाला कायदा संपला हा आता जाऊन विचार आम्ही सांगितलं कायदा पटला की नाही चालेल या आवते काय रे झालं आम्ही सांगितलं कायदा तुला पटला की नाही हो म्हटलं मग आमच्या कायद्यानुसार आणि देव बापांच्या हुकमानुसार अगदी हुशार आहे. तुला इथं बसावंच लागल अगे यांच्या कायद्यावर नव्हे तुम्ही जमल्यात मध्ये बसून घ्या आपल्या बापाला काय जातंय मग सगळ्या गौरी बसले की बघून यायचं आम्ही जातो पुढे आता तुम्ही हा. दावा मग निघू दावा दीदी हवाली वाटतो सगळे बसलेत ते बघून येतो Thank you.
पाताळ यामध्ये ब्रह्मांड करणारा वसुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. सुदामांना सांगितलेली कामगिरी फार पहिले दिसत नाही त्याकडे गवळणी आपल्या मार्गाने चालतच आहे. मी विचार पाहतो गवळणी तुम्ही आल्या कुठून जाणार कुणीकडे? आम्ही ना गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारला. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. तो कोणी केला? मी केला. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण. तर आपल्या जन्मून सांगा. राधे ऐक तर माझे जन्म. ऐकून घे गराधे सांगितो मी जन्मातुना. ऐकून घे गराधे सांगितो मी जन्मातुना. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्मभूमा. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्मभूमा. ऐकून घे गराधे सांगितो मी जन्मभूमा. ऐकून घे गराधे सांगितो मी जन्मभूमा. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्मभूमा. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्मभूमा. पहिला अवतार राधे माझ्या निधारीला. दुसरा अवतार राधे पूर्णाला झाला. तिसरा अवतार राधे. तिसरा अवतार राधे वराडो धरिला. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्मभूमा. ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी Thank you.